जिजाऊचे सॉलिड स्टार्ट झाले आहेत आणि आता मी सकाळची सगळे कामे आटपून दुपारच्या वेळेला जिजाऊसाठी नाचणीचं पीठ बनवायला घेतलं। त्यासाठी मी इथे जवळपास 250 ग्राम नाचणी घेतली आणि तिला छान निवडून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलं। त्यानंतर तिला रात्रभरासाठी भिजत ठेवलं, जवळपास 8 ते 10 तास। आणि नंतर दुसऱ्या दिवशी नाचणी खूप छान भिजलेली होती। मग मी त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं आणि त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कपडामध्ये मोड येण्यासाठी बांधून ठेवलं। हेही सुद्धा मी 1 दिवस ठेवलं। असं घट्ट बांधून ठेवण्याने त्याला छान मोड येतात। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे गाठ बांधते, तशी गाठ बांधायची आणि त्यानंतर त्याला मोड येण्यासाठी ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी त्याला असे खूप छान मोड आलेले होते। मग मी त्याला एका कापडावर रात्रभरासाठी फॅनच्या हवेत वाळत टाकलं। पावसाळा असल्यामुळे ऊन नाही, नाहीतर ऊन असलं तर 1 दिवस आपण उन्हामध्ये त्याला वाळवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला छान खरपूस 7 ते 10 मिनिट लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आणि मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची, म्हणजेच पीठ करून घ्यायचं। ते पीठ छान चाळणीने चाळून घ्यायचं, जेणेकरून त्यातले जाळे कणूर निघून जातील आणि मग नंतर हे पीठ एअरटाईट कंटेनरमध्ये छान स्टोअर करून ठेवायचं आणि इथे आपलं नाचणीचं पीठ तयार आहे। अशाच रेसिपीसाठी फॉलो करा।